चिलापी बघा किती मोठे आहे। आता मासे साफ करून घेते, तर मासे घेते टाकून। आता वाजलं तिथं नदीवरती 5, त्याच्यामुळे ना जेवायला बराच उशीर लागेल। मस्त मोठे मोठे चिलापी आहे। आता आहे ना झालं उशीर। या साईडला बघा सगळ्यात मोठी चिलापी आहे। त्या ना गाडीपासून निम्म्या रस्त्यात आलोय, तिकडं गाडी लावली लांब आणि जाळी घेऊन आलो इथपर्यंत। आणि अजून सुद्धा आहे ना तिकडं पुढं जायचंय, त्या साईडला जाऊन आहे ना जाळी लावायच्यात। बरंच वज आहे त्याच्यामुळे थांबलो आता निम्या रस्त्यातच। 2 पिशव्या आहेत, त्या पण मोठ्या, आणि जाळे पण आहेत 5-6 जाळे आहेत। आणि बाकीचं स्वयंपाकाचं सामान आहे तिकडे चालू आता पुढं। पिंकी आले चालत मागणं, वज आहे बरंचसं आणि लांब आलं चालतच। गाडी तर तिकडं लांब राहिली पार। या साईडला जाळे लावायच्यात, पण अजून सुद्धा आहे ना गवत बघा पलीकडच्या साईडने ना निम्म्या नदीतून गवत चालल्यात, आणि ते गवत आहे ना असं फिरत राहतात। आता आहे ना त्या साईडने वारं सुटलं ना तर मग ती गवत अशीच पूर्ण वरच्या बाजूला जाते ना इकडं, आणि मग त्याच्यानंतर इथं एवढ्या जागेमध्ये एखाद्या वेळेस आहे ना जाळे लावता येतील। पण उशीर लागणार आहे, एकदम भारी लोकेशन आहे, सगळे शेत आहेत। पिंकी आहे ना त्या साईडला थांबले आणि मी इकडे आहे ना जागा बघायला आलेलो। थांबायला ना जागा नाही, ह्या साईडला सावली नाही, मेन म्हणजे ना स्वयंपाक बनवायचा आहे आणि इथं बाहेर थांबन पिंकी, त्याच्यामुळे ना सावली पाहिजे स्वयंपाकाला। तर आता एखाद्या वेळेस ना उन्हामध्ये स्वयंपाक बनवायला लागणार आहे। पहिलं तर आहे ना जाळं लावल्याच्या नंतरच, कारण तर जाळे लावले तर मासे भेटतील, आणि मासे भेटले तर मग कालवण बनवता येईल। तर बघू, हे अजून सुद्धा आहे ना गवत काही जात नाही पाटक्याने, गवत गेल्याशिवाय ना जाळे लावता यायचे नाही। त्या साईडला ना पिंकी तोपर्यंत टूब घेते फुगून, टूब झाल्याच्या नंतर मग उतरायचं पाण्यामध्ये। एवढ्या जाग्यात आता जाळी लावणार आहे। हे एवढी जाळी आणल्यात, तिथे घेतलंय, तर इथंच एवढ्या जाग्यात बघू आता किती मासे सापडतात। मासे सापडतील, पण एखाद्या वेळेस आहे ना गवत आहे ना जाळ्याला लागले ना तर मग तसे मासे सापडत नाही, जाळे खराब होतात। मग त्या साईडने ना पूर्ण आखी निम्मी नदी पॅक झाली, आणि ते गवत आहे ना वाहत आहे असं। आता या साईडने वारं सुटले ना तर तिकडं चालले, अनलयच झालंय ना, ते सगळं पॅक होत चाललंय नदी। एक जाळं घेतोय पहिलं लावून, कसं काय आता बघू जमतंय का नाही। इथं असं जाळं लावतात एवढ्या जाग्याला। मी आता इथंच बसणार आहे, इथं काही झाड नाही काय नाही। एक जाळं लावलंय त्यांनी या साईडला असं, आता दुसरं जाळं घ्यायला आल्यात। आता जाळी देते मी त्यांच्या जवळ। अजून तिन्ही पण जाळी दिल्यात, तर परत चाललेत लावायला जाळी। तर सरपण घेऊन येते मी भात करायला, नाही तर चूल बनवणार आहे जवळ। तर जाळं लावलेला त्याला मासा अडकलाय, चिलापी मासा आहे। ती बघा किती मोठे आहे, मला दाखवते या साईडनी किती मोठी आहे ती चिलापी। या साईडला येतात, इथं लय मोठे आहे चिलापी। चिलापी बघा किती मोठे आहे। पहिलं ना हे चिलापी गाजत ठेवतोय, त्याच्यानंतर काढून घेतोय। लय मोठी साईज आहे। जे बरं गाजवा, त्याच्यामध्ये पण एक पकडून ठेवलं मागाशी। आणि हे चिलापी बघा ह्याच्यापेक्षा डबलीने तिथं मोठे आहे,
बघितले ना पिंक? हा बघितली, लय मोठी आहे ती याच्यापेक्षा. गांजोच घेऊन जायला लागणार आहे. लय मोठी आहे ती चिलपी. तू पण पंक्चर करतात या अशा चिलप्या मोठ्या. काटे लय मोठे असतात ना त्याला. चिलपी बघा किती मोठे आहे, आणि त्या चिलपीने तूप पण पंक्चर केली. हवा बघा किती जाते. नेमका ह्यो काटा घुसला. मी आताच बोललेलो की पंक्चर करते तूप. इकडे बघा, इथून लय हवा जाते. आता ना काहीतरी करायला लागणार आहे. चिलपी घेतोय ठेवून. या अशा मोठ्या चिलप्या असल्या ना तर तूप पंक्चरच होते. ते काटे आहे मोठे मोठे त्याला. त्याने चिलप्या सापडत नाही अजिबातच. आता आजच सापडल्यात आणि मागच्या वेळेस सुद्धा सापडलेलं, पण तरी सुद्धा ना इतकी मोठी चिलपी नव्हती सापडली. ही लय मोठी आहे. तीनच झाल्यात, पण लय मोठी साईज आहे चिलप्यांची. लय मोठे साईज आहे चिलप्यांची. त्याच्यामधले आहे ना जे बारक्या साईजचे ती कालवण बनवायचे. इथे ठेवू का? हा ठेवा. माती दिलती त्यांच्या जवळ, तर ती लावून घेतली तिथं. आता हवा नाही जात, बंद झाली हवा निघायची. चिखल आहे, परत हवा जायला लागली तर मग ती लावते. तिथंच ठेवता ना माग. हा, त्यांच्या जवळच घेते. आता मला काही जमणार नाही काढायला, त्याच्यामुळं हेच देतात आता. हे जी एकदम मोठ्या साईजची चिलप आहे, जांपकच. मासा घेतलाय आता. आता साफ करायला चालले त्या साईडला. एक मासा दिलता तो झालाय साफ करून. मस्त पीस पडले त्याचे. चूल पेटून घेतले आता. कांदा टोमॅटो घेतलाय कापून, आणि एका ताटामध्ये मसाले, हळद, मिरची पावडर, चिकन मसाला, कांदा मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट असं घेतलंय 2 ताटामध्ये. कढई ठेवून घेतली. आता तेल पण टाकून घेते. तेल टाकून घेतलंय आता. आता कांदा पण टाकून घेते. आता टोमॅटो घेते टाकून. या साईडला मासे आहे साफ केलेले. मस्त मसाले चांगले शिजायला लागलेत. आता मासे टाकून घेते. मसाले शिजल्यात. हे बघा मसाले चांगले शिजलेत. सगळे मिक्स करून घेते मासे. त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला. सगळे मासे मिक्स करून झालेत आणि तेल थोडं जास्तच ओतलंय. तेलावरती शिजवून घेणार आहे मासे मस्त. चिलापीची फ्राय झाले आता. हे बघा मस्त झाली. आता उतरून घेते.
हे पण आल्यात आता जाळी काढत काढत त्या साईडने ना. आता लय टाइम झालाय, 4 वाजल्यात, तरी पण अजून पाण्यातच आहे. तर एक जाळं राहिलंय ते काढून घेऊन येतात. नदीमध्ये ना लय गवत झालंय, त्या गवतातूनच सोडलंय जाळं. ते गवत बाजूला असं सारून सारून जाळं काढून घेतात. सगळी जाळी झाल्यात आता काढून, आता कडला आल्यात. त्या गांजात तर दिसतेच मासे, ते बघा. नुसते मोठे मोठे मासे भेटले. चिलपीची साईज इतकी मोठी आहे ना, तर सुद्धा आहे ना आणून ठेवल्यात. लय मोठे साईज इथं लय मोठे आहे, मोठे मोठे ना. हा, टुप्पाची हवा पण घालवली लगेच बाहेर आल्या आल्या. लय पटापट्यानं उरकायला लागणार आहे. मासे सुद्धा एकदमच जास्त भेटल्यात. या गवतामध्ये ना एक राऊंड असं लावलेलं, सगळी जाळी जितकी जाळी होते ना तितकी या राऊंड मध्ये टाकलेले, आणि इतके मासे अडकले ना, मोठे मोठे निसते चिलपीची साईज. तुम्हाला दाखवतो आता. आणि असं गवत झालं ना का मग मासे पण सापडतात. नाही ना, मी टुपाची घडी मारायला लागलोय. टुपाला ना बारीक वाले, त्याच्यामुळे ना हवा निघायला सुद्धा उशीर लागते. आणि आता ना जेवणार ना आम्ही. बघा पिंकी आहे ना आता घरीच घेते, कारण तर ना आता झालं उशीर. आता वाजलं तिथं नदीवरती 5, त्याच्यामुळे ना जेवायला बराच उशीर लागेल. त्याच्यामुळं मग पिंकी घेते आता घरी. आता ना एक पिशवी पण घेतली तिकडे भरून, आणि एक पिशवी ठेवली आता मोठी माशांना. त्याच्यामध्ये सुद्धा ना बरंचसं सामान घ्यायचं आहे. मासे घेतो आता आम्ही काढून, इथे समोरच. हे आता मासे काढून घेतात. इथेच मासे आहे जवळच. इतकी मोठी साईज आहे ना चिलपी बघा किती मोठी आहे. सगळे ना 3 गांजे आहेत. ह्याच्यातच कमी होते फक्त. बघा आता जास्त मासे आहेत. इकडं बघा, बघा अशी चिलपी भेटत नाही बघायला सुद्धा. आजच्याला भेटली आम्हाला, ती पण बऱ्याच दिवसानंतर. बघा हे मासे, मस्त मोठे मोठे चिलपी आहे. आता आहे ना झालं उशीर. जड पण लय होणार आहे एवढ्या लांब. परत सामान आहे, भाकरी आहे त्याच्यामध्ये, आणि माशांचं कालवण ते पण त्याच्यातच आता घेतोय घरून. हे असं सामान आहे. लय वजन झालंय. हे भांडे आहेत ना सगळे, हा भांडे आहे. माशावरती ठेवून घेतोय, आणि ह्याच्यामध्ये भाकरी आहेत, कालवण आणि भाकरी. चला आता निघतोय. लय लांब तिकडे जायचं अजून चालतच. जसं जमन तसं तुम्हाला दाखवतंय. वाटत तर नाही की दाखवलं जमन म्हणून. चाललोय सुद्धा आम्ही, आणि निम्या रस्त्यात आलोय. पण इकडं पिंकी पण आहे. पिंकी जवळ आहे ना माशांचं वज आहे, आणि माझ्याजवळ जाळ्यांचं आणि भांडे. चला आता आहे ना जास्त दाखवायला जमत नाही. एखाद्या वेळेस डायरेक्ट आता आहे ना मार्केटला दाखवते तुम्हाला. आता आहे ना मार्केटला पण येऊन पोहोचलो इतक्यातच. तर घ्यायच्यात आता मासे खाली, आणि तिकडे ना आई पण घरनं आले. पाटे, वजन काटायचं हे सगळं सामान घेऊन आले आई. चला आता पाटक्याने घेतो आम्ही तिकडे खाली मासे. तर ना इकडे खाली पण घेऊन आलोय मासे. आता पाटीमध्ये घ्यायचे काढून इतक्यातच. हुशार होत ना, लय हुशार लागतंय. सगळ्यात मोठी चिलपी आहे. बघा 2 वाजनामध्ये ठेवल्यात, आणि जवळ आहे ना 3-3.25 किलो, 3.25 किलो भरल्यात बघा. 3.25. बघा 3.5 किलो भरल्या 2 चिलप्या. आणि या साईडला ना पिंकी आता मासे घ्यायची कापून. सगळे चिलप्यानं वजन करून ठेवले बाकीच्या गिऱ्हाईकांनी, आणि तरी सुद्धा ना वजनामध्ये आहे, आणि त्या पण कापून द्यायच्यात अजून.
एक किलो पावशेर भरले बघा 2 चिलाप्या आणि थोड्या बारक्या साईजच्या आहेत पण त्या 2 होत्या ना त्या 3.5 किलो पर्यंत भरल्या बघा या 2च इतक्या मोठ्या चिलाप्या होत्या त्या 2. सगळं विचारतो बरेचसे मासे यांना वजन करून ठेवल्यात आणि या चिलाप्यांच्या खावल्या सुद्धा घेतल्यात काढून आणि पीस या साईडला पिंकी बनवून ही सगळ्यात मोठे होते बघा चिलापे त्याचे पीस तुम्हाला दाखवते बनवताना. चिलापीचं डोकंच बघा किती मोठं होतं. ही चिलापी ना 2 किलो पर्यंत असं असं तर वाटतंय कारण तर आहे ना सगळ्यात मोठी चिलापी होते ती. झाले बघा पूर्ण साफ करून. बऱ्याचशा चिलाप्या संपल्यात सुद्धा आणि परत एकदा ना साफ करून ठेवल्यात आणि खावलं काढून ठेवलं. 3 चिलाप्या तर दिसतात खाली आणि एक वाजनामध्ये पण आहे आणि पाठीमध्ये थोडंच राहिलेत आता म्हणजे पूर्ण संपतील आता. आणि पलीकडच्या साईडला सुद्धा ना मासे आल्यात. इथं आता झाल्यात बघा खवले मासे, कवडस मासे आणि कोळसे त्याच्यामध्ये.
त्या साईडला आता आल्यात तिकडूनच्या बाजूच्या. इथं सुद्धा आहे ना मागाशीच आल्यात. एक कवडच मासे बोलतात. त्या साईडला सुद्धा आहे ना चिल्लप आहे मोठे मोठे तिकडं. आता ना सगळ्या चिल्लप संपून जाणार आहे. मासे ना आता सगळे संपलेत. आता निघालो आम्ही घरी. एकदा ना दोन्ही साईडला 2 पिशवे लावून घेतल्यात. आणि इकडे पाटी. चला आता घरीच भेटू. तुम्हाला दाखवतोय घरी जाऊन सुद्धा. आता ना मार्केटवरनं घरी पण येऊन पोहोचलोय. आणि पूर्ण मासे संपल्यात लवकरच. ते पण आता आलोय घरी. आणि नदीवरनं जे मासे आणलेत ना ते आता जेवायला बसायचंय. मासे आहेत आणि आता भाकरी सोबत आहे ना खाणारे आम्ही. भूक पण लागलेलं आहे. नदीवरती काही जेवायला टाइमच भेटला नाही. आता ताट पण वाढून दिलं पिंकीने. आणि या साईडला परत एकदा ना भाकरी बनवायला लागली. आणि एक कालवण आहे ना नदीवर बनवलेलं आहे. आता जेवायला बसतंय बाहेरच्या रूम मध्ये. इथंच हे असं ताट आहे. जिलपीचे मोठे मोठे पीस आहे. नदीवरती आहे ना फ्राय बनवलेले पिंकीने. आता जेवायला बसलोय. भूक लागलेलं आहे. आज नदीवरती ना टाइमच भेटला नाही. कारण तर आहे ना उशीर झालेला बराचसा. 5 वाजलेले नदीवरती. त्याच्यामुळे ना जेवलो नाही आणि डायरेक्ट मार्केटला गेलो. आणि मासे सुद्धा ना लगेचच संपले. कारण तर ना एकदम मोठ्या साईजची चिलपी होती. त्याच्यामुळे ना लगेच संपून गेली ती. तर चला जेवून घेतोय. आणि इथून पुढे ना तुम्हाला जास्त काही दाखवायला जमायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.